करणार अशी चर्चा होती. वास्तविक विखे बऱ्याच वेळा तुमच्याकडे आले आणि नगरच्या जागेसंदर्भातही राहुल गांधींपर्यंत चर्चा केली होती. नेमकं काय कारण झालं म्हणून ते बिनसलं? जसं बिनसलं काही नाही, ही जागा राष्ट्रवादीकडे फुलली होती. एक आज त्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या 6मध्ये 2 विधानसभेचे सभासद सिटिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा एकही सदस्य नाही. राहिलेले 4 जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी 2 नंबरची क्रमांकाची मतं ही राष्ट्रवादीला आहेत. आणि त्यामुळं जर हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच असताना नगर जिल्ह्यात शिर्डी हा काँग्रेसकडे आणि हा राष्ट्रवादीकडे, आणि त्यामुळे जो राष्ट्रवादीकडे मतदार आहे, जिथे राष्ट्रवादीचे आमदार सिटिंग आहेत, ती जागा मागण्यात काही कारण नव्हतं. आणि त्यामुळं आम्ही फक्त एवढं सांगितलं, काँग्रेस कुणाला त्यांचा उमेदवार करायचा त्यांचा अधिकार आहे, पण जे मतदारसंघ त्यांच्याकडेच दिसला, हा मतदार त्यांच्याकडे नव्हता, त्यांना ठाऊक होतं. पण आपण असं म्हटलं की निवडून येण्याची क्षमता आणि लोकमान्यता आपले राष्ट्रवादीचे यापूर्वीचे उमेदवार 2 तिथं पडलेले पण आहेत आणि काँग्रेस असं दावा की आमच्याकडे विनर कॅन्डिडेट आहे, तर अदलाबदल करायला काय शक्यता किंवा काय असेल? अजिबात शक्यता नाही. या ठिकाणी राष्ट्रवादीचेच उमेदवार उभे राहतील, याच्यात वाद नाही. निवडून येण्याची याच मतदारसंघामध्ये विखे म्हणजे बाळासाहेब विखे हयात नाहीत, त्यांचा पराभव आम्ही लोकांनीच केलेला होता. त्यावेळी निवडणुकीची जबाबदारी माझ्यावरच होती आणि त्यांचा पराभव झाल्याच्यानंतर त्यांनी माझं केसही केलेली होती, कदाचित तुम्हाला माहीत असेल तर. आणि त्याच्यामध्ये माझा कॉन्टेस्टिंग राईटसुद्धा रद्द केलेला होता. शेवटी सुप्रीम कोर्टात मला न्याय मिळाला. त्यामुळं ही सीट आम्ही जिंकू शकतो आणि त्या कुटुंबातली व्यक्ती आमच्या म्हणजे काँग्रेस पक्षाचा आम्ही एकत्र असताना त्या ठिकाणी विजयी झालेली नाही, हा इतिहास आहे. तोच विचार आहे का साहेब या सगळ्या आत्ताच्या एकूण राजकारणाला किंवा सुजयनं राष्ट्रवादी साधी गोष्ट आहे. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची कल्पना आम्हाला मांडली होती, तर आज पक्षात जे लोक आहेत त्यांना बाजूला ठेवून नवीन एकदम म्हणजे समजा आमच्याकडे उमेदवार नसता तर कदाचित ठेवून आणता तो विचार केला असता, पण अशी अवस्था नव्हती. सुजय विखे भाजपमध्ये जाणार आहेत अशी चर्चा सुरू आहे, तर त्यामुळे आघाडीवरती काय परिणाम? मला तर काय वाटत नाही, कारण काय आघाडीच नव्हतेच, त्यांचं काही योगदान आघाडीमध्ये मी तर पाहिलेलं नाही. आणि त्यामुळं आघाडीवर परिणाम होण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी मला खात्री आहे, काँग्रेस पक्षामध्ये आज विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्ष जे आहेत ते काँग्रेस पक्षामध्ये आहेत. त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्या कुटुंबाच्या त्या ठिकाणी, आणि या सगळ्यांचा काँग्रेस निश्चयाबद्दल माझ्याबरोबर शंका नाही. त्यामुळं निश्चयानं ते काँग्रेसच काम करतील याची मला खात्री.